त्याच्यामुळे ते वरती दिसतंच आहे की त्यांचं काय झालं आणि काय नाही त्या वरच्या भागाचं हालत. मिठानगर, सय्यदनगर तो सगळा भाग तिकडं काय ट्रॅफिकची समस्या आहे. परत सगळे बांधकाम म्हणजे एक एक गुंठ्यात 10-10 मजल्याचे बांधकाम, एक गुंठ्यात 50 लोक राहते आहेत. याला जबाबदार कोण आहे? प्रशासन जबाबदार आहेत का माजी नगरसेवक जबाबदार आहे? नमस्कार, मी सायली आणि आपण पाहत आहात पुणे लोक. तुम्ही आज एवढे यंगस्टर आहात आणि आज पुण्यामध्ये तुम्ही राहत आहात, पुण्यासारख्या सिटीमध्ये राहत आहात आणि कोंढवा हा एरियामध्ये तुम्ही राहताय, तर तुम्हाला बाकीच्या एरियापेक्षा तुम्हाला कोंढवा याची कन्सेप्ट कशी वाटते? कोंढवा ही कन्सेप्ट चांगली आहे. आधीपासून जे महादेवांना बाबरांनी जे काम केले त्याच्यामुळं इथं काही एवढी अडचण नाही आहे. पण जसं जे काम वरती आम्हाला करता आलं नाही, म्हणजे महादेवांना जे काम करता आलं नाही वर, त्याच्यामुळं ते वरती दिसतंच आहे की त्यांचं काय झालं आणि काय नाही त्या वरच्या भागाचं हालत. तिथं रोड नाही, अनलिगली बांधकाम आहे. ते वरती एरिया म्हणजे काय मला नाही समजलं. मिठानगर, सय्यदनगर तो सगळा भाग तिकडं काय ट्रॅफिकची समस्या आहे. परत सगळे बांधकाम म्हणजे एक एक गुंठ्यात 10-10 मजल्याचे बांधकाम, एक गुंठ्यात 50 लोक राहते आहेत. ते असं म्हणजे तिथं जनसंख्या खूप झाली आहे आणि त्याच्यामुळं कचरा, भांडणं, विविध गोष्टी घडतात. त्याच्यामुळं तिथं खरं आम्हाला म्हणजे सुधारण्याचा संधी भेटावी असं अण्णांना, असं मला वाटतं. आता जसं तुम्ही म्हणले यंगस्टर, आता साईनाथ बाबर हे यंगच जनरेशनच्या ह्याच्यात आहेत. प्रसाददादा बी यंगच जनरेशनच्या मार्गावर आहे. त्याच्यामुळं असं पुढं जाऊन यंग जनरेशन वाया जाईन असं मला तर वाटत नाही ह्या लोकांना जर निवडून आणलं तर. त्याच्यामुळं माणसांनी जरा डोकं चालवावं. इतर गोष्टींकडं हे करण्यापेक्षा एक यंग माणूस, आपला माणूस हे निवडून द्यावं हीच माझी इच्छा आहे. कारण की त्यांचं आम्ही काम लहानपणापासून बघत आलो आहे. त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. साईनाथ बाबरांनी काम केलं आहे, प्रसाद बाबरांनी काम केलं आहे, मेघताईंनी काम केलं आहे, भरपूर जणांनी काम केलं आहे. तर त्यांनी आधीपासून काम करत आलेले आहेत ह्या साईडला. परत त्या भागात सुधारणा केली आहे, NIBM साईडला भरपूर गोष्टी. तसं वर तर काय करता आलं नाही. याला जबाबदार कोण आहे? प्रशासन जबाबदार आहेत का माजी नगरसेवक जबाबदार आहेत? आता आपण माझे नगरसेवक जबाबदारच म्हणू शकतो ना. प्रशासनाला काय आपण एवढं, जसं प्रशासनाचे पण काही गोष्टी चुकतात तसे नगरसेवकांची पण काही गोष्टी चुकतात. नगरसेवकांची संमती असल्याशिवाय बांधकाम तर होऊ शकत नाही ना एवढं. असे कोण तुम्हाला काही नगरसेवक माहिती आहेत का की ज्यांनी या सगळ्या गोष्टींना मदत केलेली आहे? आता भरपूर नगरसेवक आहे वरचे. आता तुम्हाला माहितीच आहे, गपूरजी पाटाण आहेत. त्यांनी काहीच काम केलेलं नाही. काहीच नाही वर म्हणजे मिठानगर त्यांनी फार खराबच करून टाकलंय. आणि तिथली लोक पण त्यांच्यावर नाराज. असं नाही की या भागातलीच, तिथल्या लोकांना पण तुम्ही विचारू शकता.